नमस्ते मंडळी, गुढीपाडव्याच्या सर्वांनाच खूप खूप मनापासून शुभेच्छा। तर आज मी हा गुढीपाडव्याचा व्हिडिओ छोटासा बनवलेला आहे, तो सर्वांनी पहा। आम्ही आज अशा पद्धतीने गुढी उभारली आहे। याची मी पूजा वगैरे करून घेते। पाटाच्या समोर अशी रांगोळी काढलेली आहे आणि छान अशी गुढीला साडी वगैरे नेसवून वरती गडवा ठेवून हार लिंबाचा ढाळा वगैरे घालून गुढी उभारली आम्ही आणि मस्त अशी पूजा केली त्याची। आता मुलांनाही माझ्या हळद कुंकू वगैरे वाहून नारळ फोडला गुढीसमोर आणि नारळ फोडून झाल्यानंतर तो प्रसाद सर्वांना वाटला। खूप सुंदर अशी गुढी दिसत होती, पाहू शकता तुम्ही। आता गुढीपाडव्यानिमित्त सुंदर असा पुरणपोळीचा स्वयंपाक करणार आहे मी, तोही मी दाखवते थोडंफार, कारण शॉर्ट व्हिडिओमध्ये सर्वच इतकं दाखवता येत नाही। तर मी छोटासा कुकर गॅसवर गरम होण्यासाठी ठेवला, त्यात 2 पळी तेल टाकले, जिरे कढीपत्ता तडतडल्यानंतर हा वाटलेला मसाला टाकला। ह्यात खोबरं, कांदा, लसूण हे सर्व भाजून बारीक केलेलं आहे, अद्रक कोथिंबीर घालून। आता अर्धा चमचा हळद टाकली, 1 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा काळा मसाला, असं टाकून छान तेल सुटेपर्यंत मसाला भाजून घ्यायचा आहे। मसाला भाजण्यासाठी थोडे पाणीही टाकले मी आणि पाहू शकता कसे मसाल्याला तेल छान सुटलेले आहे। आता हे डाळीचे पाणी जे काढलेले होते तेही टाकले मी, नंतर आणखीन थोडे 1 ग्लासभर पाणी टाकले। ही कटाची मस्तपैकी आमटी बनवूया आणि वाटलेले पुरणही टाकले त्यात। आता चवीपुरते मीठ टाकले, वरून भरपूर सारी कोथिंबीर भुरभुरली आणि 1 नंबर आमटी आपली कटाची मस्त झालेली आहे, पाहू शकता तुम्ही। आता इकडे मी भजी तळत आहे। आता ही कटाची आमटी पहा किती सुंदर कट आलेला आहे त्याला आणि खूप सुंदर झालेली आहे। बाकी सर्व झाले होते, आता पुरणपोळी करायला सुरुवात करूया। आता हे भजी झाले, कणिक मी मळून ठेवलेलीच होती, मऊसूद अशी कणिक मळायची म्हणजे पोळ्या खूप छान येतात। आता मी सर्व कणकीचे असे उंडे बनवले। हे पुरण मुलांनी माझ्या बारीक करून दिले होते। आता जेवढा उंडा घेतलेला आहे तेवढाच मी पुरणाचाही उंडा घेऊन तो असं पॅक करायचा त्याचा गोळा आणि पुरणपोळ्या लाटून घ्यायच्या। आता मी ही पुरणपोळी हलक्या हाताने एकदम लाटायचे, पाहू शकता पोळ्या आपले कशी टम्म फुगत आहे, अगदी मऊ लुसलुशीत होतात। हे पहा, पुरणपोळी, भजी, कटाची आमटी आवडल्यास एक लाईक नक्की करा। धन्यवाद।